दुश्मनी लढाच दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा घुमू देत अभाळी थाप उडू देत जरा थरकाप कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा जगाचा पशु कोण आहे बळीराजा शेतकरी राजा अख्ख्या कोरोनामध्ये एकच सांगितलं कोरोनामध्ये अख्खे उद्योगधंदे बंद पडले 1000 कोटीची प्रॉपर्टी बंद पडली 1 लाख कोटीची प्रॉपर्टी बंद पडली पण शेती बंद पडली का म्हणजे अख्ख्या जगाला कोण पोहोचणार आहे शेतकरी त्यामुळे शेतकरी म्हणून गेला लाजायचं नाही होतंय साईज होत नाही कशामध्ये डाळिंबामध्ये केळीमध्ये केळीचं रोप लावलंय पण ते अजून महिना झाला चिकटलेलं नाही ऐक नाही तर मी माईक देणार आहे तुमच्याकडे ह्या माईक मध्ये काय सांगायचं मला मातीची शेतीची पिकाची हे जे आपल्याला काय विचारायची समस्या विचारायची आहे काय राणामध्ये पीक द्राक्षामध्ये काय काय समस्या आहे द्राक्षामध्ये फेरची समस्या अजून फेरस डिफिशियन्सी समस्या आहे हा आणि दुसरं गुळीगड निर्माण होणं फेरची कमतरता आणि गुळीगड निर्माण होणं यांची तुमची समस्या आहे कमतरता डिफिशियन्सी यांच्याकडे जाणवली ही त्यांची काय जेन्युइन समस्या आहे का नाही आहे पण ह्या समस्येवरती ह्यांनी भरपूर उपाय केलं पण रिझल्ट आला का पण आज येणार म्हणजे येणार म्हैस पाण्यात सौदा करून जमल का म्हणजे काय म्हैस कुठं पाण्यात आणि सौदा करून जमल का तसं मला जर तुमच्या समस्या नाहीच कळल्या किंवा नक्की द्राक्षात प्रॉब्लेम काय डाळिंबात प्रॉब्लेम काय ऊसात प्रॉब्लेम काय तोपर्यंत माहिती काय सांगू शकत पांडुरंग केशव वाघ फुलचिंचोली ओके काय राहणार आपलं पीक डाळिंब डाळिंब काय समस्या मर रोगाची समस्या आहे म्हणजे किती लोकांना डाळिंबामध्ये हात होते का 1 2 3 4 5 6 7 8 9 लोकांकडे आता तुमच्याकडे मर रोगाची समस्या आहे का अहो सगळीकडेच आहे महाराष्ट्रात कुठेही जावा गुजरात जावा राजस्थान जावा सगळीकडे बरीच समस्या आहे का नाही आहे तेले समस्या आहे समस्या आहे का नाही म्हणजे तुमच्या समस्येने उत्तर दिल्याशिवाय जाणार आणि मला बी जाऊ द्यायचं पण ऐका तुमचं नाव काय अनिल वाघ गाव कुठलं तुमच्याकडे शेती किती आहे 4 एकर काय राहणार द्राक्ष डाळिंब किती एकर द्राक्ष किती एकर डाळिंब आहे 2 एकर द्राक्ष 2 एकर डाळिंब 2 एकर द्राक्ष 2 एकर डाळिंब आता एक सांगतो मित्रांनो डाळिंबाचा शेतकरी ऐकतो पण द्राक्ष शेतकरी कधीच ऐकत हे खरे शेतकरी का होय खरे बोला नाही केली खरंच शेतकरी बोला नाही की पण बोलते ना कुठं बोलतात 4 लोकांनी फक्त सांगितली समस्या काय सांगितली 4 लोकांनी काय सांगितली समस्या कशाची सांगितली पिकातली सांगितली 1 जणांनी डाळिंबातली 1 जणांनी द्राक्षातली सांगितलेली आहे का नाही मला तुम्हाला एक विचारायचं आहे की जोपर्यंत तुमच्या समस्या माझ्यापर्यंत किंवा इथपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या कार्यक्रमाला काय अर्थ राहणार नाही अर्थ म्हणजे काय अर्थ राहणार नाही तुमच्या माझ्यापर्यंत समस्या पोहोचल्या गाव कुठलं पुलूस काय तुमच्या रानामध्ये पीक द्राक्ष आहे ऊस आहे द्राक्ष ऊस आहे झेंडू आहे आपलं कुठलं प्रोडक्ट वापरले या पिकाला आता नवीनच माहिती दिली तिने सगळी आधी लय औषध सोडली रानातली मुळीच मिळली ह्याच्या आधी झाडाला दिलत का त्यांनी सांगायचं ना आम्ही यायचं हा मी खरं सांगतो खोटं सांगते खरं सांगते पण विश्वास बसायला अजून 1-2 वर्ष लागणार म्हणजे लागणार जेव्हा तुमच्या इथला एखादा प्लॉट 100 टन जाईल तेव्हा तुम्ही म्हणणार अरे एक पोतं टाकलं नाही दुकानात गेलं नाही कुठल्या केमिकलच्या नुसतं जैविक सोडलंय केंडाव तरी मी 110 टन ॲव्हरेज गेलेलं आहे आला तुमच्या करले गेले की विश्वास बसत नाही बरी पोरग कुठला आहे पुरुष गाव किती लांब आहे मग ते विश्वास बसणारच नाही हा ही जर लांबचा असता तसा मी लांबचा मी आहे बारामतीचा माझ्या तुम्ही थोडंसं विश्वास ठेवणार कारण लांबचं आहे ना थोडं ऐकणार माझं पण ह्यांचं जरा कमी ऐकणार बरोबर ना पण ह्या माणसामध्ये एवढी कला आहे असताना पूर्ण प्युअर कोण आहे शेतकरी आहे आणि एकच सांगतो मित्रांनो शेतकऱ्याच्या पोराला आजच्या घडीला मार्केटला 0 किंमत आहे खरं आहे का खोटे बोला खरं आहे का खोटे पण वाघसाहेब आणि रामा परिवार गेल्या 10 वर्षापासून शेतकऱ्याच्या पोराची किंमत वाढवण्याचं काम करत आहे कारण का आमचा एक स्वभाव आहे आमच्या ग्रुपचा किती एकर क्षेत्र आहे क्षेत्र 2 एकर काय राहणार ऊस आहे त्यांच्याकडे सर नाव काय तुमचं अशोक महादेव लवटे गाव वाखरी किती एकर शेती आहे 6 एकर काय राहणार डाळिंब 2 एकर आहे ऊस 3 एकर ऊस बाकीचं माळवं हा तुमच्याकडे हनुमंत जिजाबा बागल
राहणार तोंडले तालुका माहेश्वरी जिल्हा सोलापूर. शेळव्यामध्ये काम पाहतो. शेळव्यामध्ये काम जवळ पाहतो. असं जवळ राहता आवाज येतोय. हा शेळव्यामध्ये ऑफिस आहे आपलं. शेळव्यावर वाडे कोरोली, पिराजी कोरोली, पटवर्धन कोरोली. ओके. तुमच्याकडे शेती किती आहे? 4.5 एकर तिथं आहे आणि कोरगावमध्ये 2.5 एकर आहे. काय राहणार ऊसच आहे. नक्की? ओके, त्यांच्याकडे. रामकृष्ण हरी. माझं नाव नितीन औदुंबर शिंदे. माझं गाव आहे कान्हापुरी, म्हणजे पंढरपूर तालुक्यातलं शेवटचं टोक. आपलं ऑफिस आहे पंढरपूरला. आज माझी शेती आहे 13 एकर. माझ्याकडे डाळिंब आणि ऊस आहे. ओके, शेती किती एकर आहे? हा, मी सुभाष शिंदे भोसे, तालुका पंढरपूर. तर माझ्याकडे द्राक्षे 1 एकर आणि ऊस 1 एकर आणि किरकोळ अर्धा एकर, 2.5 एकर क्षेत्र आहे. बरं. मागच्या वर्षी आता जे तुमचा द्राक्षाचा बेदाणा ठेवलाय, तुमच्याकडे द्राक्ष किती वर्षापासून आहे? आता 22वा पीक आहे द्राक्ष. किती पीक आहे? 22 वर्ष. 22वा द्राक्षाचा पीक आहे. आणि 22 वर्षात एकदाही फेल नाही. एकदाही फेल नाही. बरं, या वर्षी तुम्ही चालू बहाराला बरोबर ना ओनली रामाडे कंपनी जैविक खतं वापरली होती. मग मला सांगा, मला या शेतकरी बांधवांना सांगा की रामाडे कंपनीची जैविक खतं वापरली, मार्केटमध्ये एकही खत वापरलेलं नाही, तुमची बाग फेल गेली का उत्पन्न वाढलं? उत्पन्न वाढलं. तुम्ही सांगा की काय काय घातलं होतं ते? हा. रासायनिक काय घातलंय का? हां, मी आमच्या तुम्ही घेतला होता 24 डिसेंबरला. सरांना बी विश्वास नव्हता. मी 100% रामायरोटिकच्या प्रोडक्टवर बाग आणली. मला बायकोची शपथ व्हायला लावली सरांनी. बायको शपथ तुम्ही रासायनिक वापरला का? ते येस म्हणलं आणि वापरलं बी नाही. आकाश सीझनला द्राक्ष रासायनिकचा 1 टन टाकला. 100%. मग किती टक्क्याने उत्पन्न वाढलं रासायनिक पेक्षा जैविकने? आता प्रत्येक वर्षी मला 3-3.25 टनापर्यंत घेतो. ह्यावेळेस 4 टन बेदाणा निघाला. 4 टन बेदाणा 353 रुपयानं विकला. 353 रुपये विकला. आता मला सांगा, बरेचसे शेतकरी बांधवांचा एक डोक्यामध्ये अति विचार चालतो की जैविक वापरले की उत्पन्न कमी होतं, सेंद्रिय वापरले की उत्पन्न कमी होतं. अहो, पण त्या औषधाचा जर दम असेल, कशात दम पाहिजे? पाहिजे का नाही पाहिजे? जर औषध दम असेल तरी सेंद्रिय असो जैविक असो ती रिझल्ट देणार म्हणजे देणार. ओके सर, हा, यांची ओळख झाली, यांच्याकडे मी संतोष लिंगापताळ, राहणार एकलासपूर, तालुका पंढरपूर. किती एकर शेती आहे? शेती 2 एकर आहे. राहणार काय आहे? डाळिंब आहे. किती झाड आहेत? झाडे 650. किती बाय किती लागणार आहे? 9x5 वर. 9x5 वरती आहे. गेल्या वर्षी रामायण कंपनीची खतं वापरली होती का? मी जवळ 4 वर्ष झालं वापरतोय. बरं, 4 वर्षात काय तोटा झाला तुमचा? तोटा नाही, फायदा झाला. काय काय झाला फायदा? फायदा म्हणजे आपलं उत्पन्न 1-4 वर्ष असं निघलं, हे लोकांना विश्वास पण बसत होता की याला एवढं उत्पन्न निघलं असं. म्हणजे काय खोटं बोलते असं लोक सांगत होते. बरं, रिझल्ट आहे का? 1 नंबर. नक्की. 1 नंबर. एकरी तुमचं उत्पन्न किती निघाले? इकडे माझं आता गेले 2 वर्षांनी 16 लाख उत्पन्न निघलं. 16 लाख रुपये पैसे झालं. 16 लाख रुपये. 16 लाख. मागच्या वर्षी 13 लाख रुपये झाले. मागच्या वर्षी 16, 13, त्याच्या मागच्या वर्षी 16. मित्रांनो लक्षात घ्या बरं का, शेती किती आहे? 2 एकर आहे. पैसे किती? 16 लाख. म्हणजे हा माणूस दरवर्षी 10-12 लाखाच्या खाली येऊ शकत नाही. यांना एवढी गॅरंटी वॉरंटी दिलेली. हा, फक्त त्याने एकच सांगितलं, ऐकायचं आमचं. कोणाचं ऐकायचं? जर नुकसान झालं जबाबदार आम्ही. आणि इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून. जसं डॉक्टरने केलं, मेंदूच्या डॉक्टरने केल्याच्या नंतर तुम्ही हृदयाच्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेता का कानाच्या घेता? डोक्याच्याच ना. पण ह्यांच्याकडे कुठलं नॉलेज आहे? डाळिंबाचं. मग घेतलं जर एखाद्या शेतकऱ्याला डाळिंबात नॉलेज पाहिजे असं भेटलं कुठलं पाहिजे? ही माणूस तुमच्या प्लॉटवर तुमचा प्लॉट सक्सेस करून देणार म्हणजे देणार. आता मी तुम्हाला ओळख का करून दाखवली माहिती का? का दाखवली माहिती का? तुमचं कसं म्हणून आहे ही खोटं खोटं बोलते. एकही तुमचं पीक फेल जाऊ शकत. आतापर्यंत 10 वर्षाचं रेकॉर्ड आपल्या कंपनीचं, एकही पीक फेल गेलेलं नाही. एक सुद्धा पीक फेल गेलेलं तुमच्याच पंढरपूर तालुक्यामध्ये डाळिंबाचा रेकॉर्ड आहे. डाळिंबाचा रेकॉर्ड आहे की एका एकरामध्ये 28 लाख रुपये झालेले आहेत. दर चांगला भेटल्यामुळं, क्वालिटी चांगली आल्यामुळं, साईज चांगली मिळाल्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला फिनिशिंग चांगली आल्यामुळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळी प्रोडक्ट कशी आपली पूर्णतः जैविक आहे. तुम्ही प्या, मी प्या, आम्ही पिऊन दाखवतो आणि मग राहणार फवरा, तरी काही होणार नाही. तसं दुकानात कुठलाही मटेरियल आला, प्या, पिले की एकतर इनामदार डॉक्टर आता वडायला कुठतरी लागणार. खरं खोटे म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय शेतकरी मित्रांनो, ह्या ठिकाणी जे उद्घाटन होणार आहे ना, हे कुणाचं उद्घाटन होणार आहे? शेतकऱ्याच्या पोराचं उद्घाटन होणार आहे. शेतकऱ्याचा पोरगा आहे अनिल वागसर, ही कोणी शेतकऱ्याची पोर आहेत, यांचं उद्घाटन. मला तुम्हाला सांगायचं लागतं काय शेतकरी मित्रांनो की जर तुम्ही जैविक शेतीची कास धरली तर गॅरंटेड वॉरंटेड कमी खर्चात उत्पन्न वाढवू शकतं. त्यासाठी आमच्याकडे प्रोडक्ट आहे, ऊस स्पेशल आणावं. त्यासाठी आमच्याकडे प्रोडक्ट आहे, आमच्या कंपनीचे प्रोडक्ट आहे. सगळ्यांना ऊस इथे किती लोकांकडे ऊस? हात वरती करा.
ऊसवाले शेतकरी त्यांनी हात वरती करा. ऊसवाले. आता काकांनी मला सांगितलं 2.25 2.5 2 2.25 2.5 हा नियम माझा का त्यांचा आहे? हा, पण आता आमचं एक प्रोडक्ट आहे बघा, हे आमचं प्रोडक्ट आहे. सोडा, ह्याचं नाव काय? ऊस स्पेशल. त्याच्या खाली वाढीसाठी आणि जाडीसाठी. हे आता आपण सगळे जर टोपण पिलं तर काहीच होणार नाही. शपथ काहीच होणार नाहीये. पण प्रति एकरी हे आपल्याला दर 30 दिवसाला ड्रीप म्हणणं किंवा पाटपणात आपल्याला सोडायचं आहे. मुळीपर्यंत पोहोचलं पाहिजे. कुठपर्यंत पोहोचलं पाहिजे? मुळीपर्यंत पोहोचलं पाहिजे. हा, फक्त हे सोडताना एक विनंती, वाड्याच्या खाली जी कांडी असते ना, वाड्याच्या खाली जी कांडी असते त्या कांडीला चिकट टेप लावायचा. काय लावायचा? तांबडा पांढरा ती काय तुमचा जॉईंट जोडायचा असतो, चिकट टेप लावायचा. ती बी नसेल तर आमचा माणूस तुम्हाला ती फ्रीमध्ये देऊन टाकेल. कशासाठी माहिती तुम्हाला? कशासाठी सांगतो तुम्हाला? दूध का दूध. आता चिकट टेप लावताना तर GPS कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायचा. कसला कॅमेऱ्यामध्ये? साध्या काढायचा तर यायचा जमाना आहे. पण तुम्ही म्हणणार कंपनीने आम्हाला उल्लू बनवलेलं आहे. GPS कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायचा आणि हे कॅन सोडायचं. 200 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर हे पाण्यातलं कुठे गेलं पाहिजे? मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे सोडल्याच्या नंतर बरोबर 30 दिवसानंतर जिथं चिकट टेप लावली तिथं जाऊन बघायचं. तुम्हाला कमीत कमी 3 कांड्या, 4 कांड्या, 5 कांड्या, 6 कांड्या वाढलेल्या दिसतील एका ऊसाच्या. पंढरपूर तालुक्यातलं ऍव्हरेज रेकॉर्ड आहे 4 कांड्याचं. किती कांड्याचं? आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल ही काहीतरी बराळते या, तर ही आमची माणसं तुम्हाला ज्याच्या 4, 5, 6 कांड्या महिन्याला वाढल्यात त्यांचं तुम्हाला काय दाखवणार? प्लॉट दाखवणार. आजच्या कार्यक्रमाला आम्ही सगळे तुम्हाला एक चॅलेंज देतो. जर तुम्ही वाटसाहेबांवर विश्वास ठेवून तुमच्या उसाला जर हे कॅन सोडलं, ज्याच्या उसाला 4 कांड्या वाढणार नाही त्याला त्या कांड्याचे पैसे परत मिळणार. चला, ज्या शेतकऱ्यांनी वाटसाहेबांवर विश्वास ठेवून एका एकराला सोडा. तुम्ही एका एकराला घ्या, 10 एकराला घ्या, काय अडचण नाही. ज्यांनी आता उदाहरणार्थ 1 एकराचा हिशोब देतो. जर तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवून 1 एकराला जर हे ऊस स्पेशल सोडलं आणि चिकटपट्टी मारली, ज्या शेतकऱ्याच्या 3, 4, 5 कांड्या वाढल्या नाहीत त्या शेतकऱ्याचे ह्या औषधाचे पैसे परत केले जाणार. अजून काय पाहिजे राव? अजून काय पाहिजे का? आणि आमचं काय कागदोपत्री आश्वासन नाही. आणि आमच्याकडे पहिली गोष्ट माणसं पद्धत नाही. 5 वर्ष हीच माणसं राहतात. त्यामुळे तुम्ही यांच्या पुढे धरू शकता, गचोडा धरू शकता. ह्याने शब्द काय वापरलाय? कमीत कमी किती कांड्या? 3 कांड्या. मग तिथून पुढे 3 वाढतील, 3.25 वाढतील, 3.5 वाढतील, 4 वाढतील, 5 वाढतील, 6 वाढतील. आणि जर 3 कांड्यापेक्षा जर कमी कांड्या जर वाढल्या एका उसाच्या चिकट टेप लावलेला तर पैसे आता खरं सांगा साहेब, खरं सांगा, एवढी गॅरंटी वॉरंटी पण देतं का? तरी पण आपण काय म्हणतो? पोत्यावर टाकून शेतकरी गोठ्यात आला. ती जमीन म्हणते शेतकऱ्याला पाया पडू दादा केमिकल नको टाकलं का? अरे केमिकल टाकून मला कॅन्सर झालाय, माझ्या तर तू खाऊन तुलाही कॅन्सर झालेला आहे. आता तरी केमिकल टाकायचं बंद कर. खरं आहे का कुठे? मला सांगा, हरित क्रांती भारतामध्ये कधी झाली? 1960 साली. त्यावेळेस भारत सरकारने ज्यांनाही कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट बनायला दिलं होतं ना, कशाचं? खतं बनवायचं, त्यावेळेस त्या कंपन्यांच्या विक्रेत्यांच्या आणि वापरणाऱ्यांच्या कानामध्ये एक सांगितलं होतं की रासायनिक खतं तोंडी लावायची, जैविक खतं पोट भरून द्यायची. रासायनिक खतं तोंडी लावायची आणि जैविक खतं पोट भरून द्यायची. पण ऐकायला गेलं उलट. काय झालं? जैविक खतं तोंडी लावली, रासायनिक खतं पोट भरून दिलेली. त्याचं एक उदाहरण सांगतो. जर आपण रोज मिरचीचा खरडा खाल्ला, तर काय होतं? सांगायची गरज नाही. पण ती तोंडी लावायचा. तसंच रासायनिक खत आहे, तोंडी लावावं लागणार आहे. पण आमच्या माणसाने तुम्हाला काय दिली? कंपनी दिली का माणसाने दिली? आमच्या माणसाने दिली आहे. कंपनी दिलेली, कंपनी अजून लई लावून राहिलेली आहे. मला तुम्हाला सांगायचं काय शेतकरी मित्रांनो, की ही जी काय प्रोडक्ट आहे ही जैविक प्रोडक्ट आहे. आता लढायचं, आता भिडायचं, आता लढायचं, भिडायचं, मागे नाही फिरायचं, सोडायची नाही गाड्यासाठी वार मुसंडी. जैविक शेती खरंच काळाची गरज आहे. तुम्ही आमच्यावरती विश्वास एकदा ठेवा आणि आमच्याकडे फक्त किती डोस घ्या?
एक डोस पाण्यातनं आणि एक डोस फवारणीद्वारे ह्यात तुम्हाला कमीत कमी 5%, 10%, 20%, 25%, 50% फरक जाणवणार. जर पहिले जाणवला दुसरा डोस करा, तिसरा करा, आनंतर असं ऊसाचं पीक तुम्ही शेवटपर्यंत घेऊ शकता. जसं हे ऊसाला चालतं तसं डाळिंबासाठी घ्या. डाळिंब चालेल जसं हे ऊसाला चालतं तसं आपल्या डाळिंबासाठी आहे, केळीसाठी आहे, प्रत्येक पिकासाठी. द्राक्षासाठी सुद्धा आपल्याकडे स्पेशल प्रोडक्ट आहे. जसं त्यांनी काय सांगितलं की द्राक्षाचा प्रॉब्लेम काय होतो, दर 10 दिवसाला सोडावं लागलं, 10 किंवा 12 किंवा 15 दिवसाला सोडा. पण मी गॅरंटी देतो हे जर तुम्ही सोडलं तर तुमचं 30 ते 50% वॉटर सोल्युबल सोडायची गरज नाही. जर 10 दिवसाला सोडलं तर एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे. तुमचा कुठलाही प्रॉब्लेम आहे, घड जीर्ण असू द्या, ममी असू द्या, काही असू द्या, फक्त ह्याच्यावर काय ठेवावं लागेल, विश्वास आहे. आता मी तुम्हाला दाखवलं ह्यात काय भरले, कंपनीने काळं पाणी भरले. काय भरले बघितलं तुम्ही आता, ते काळं पाणी आम्ही चाखून दाखवलेलं आहे. लोकांचं काय म्हणणं आहे, ह्या काळ्या पाण्याने कुठं रिझल्ट येतो का, पण जेवढा दम 20 पिशव्यात नाही तेवढा दम ह्या 5 लिटर कॅनमध्ये नाही. फक्त वापरावं लागत. तसंच आमच्या डाळिंबासाठी प्रोडक्ट आहे. तसं आमच्या कुठलं प्रोडक्ट आहे, डाळिंबाचे बाग सेटिंग होत नाही. सेटिंग झाली तर साईज होत नाही. साईज झालं तर तेल आहे, तो डांबरे, तो कुजवा येतो, काय ना काय प्रॉब्लेम होतो. हे रेग्युलर जर सोडलं तर तुमचा सगळा प्रॉब्लेम हळूहळू काय होणार आहे, सॉल्व्ह होणार, म्हणजे होणार, कमी होणार. म्हणजे ह्यात बी काय भरले, काळं पाणी. ह्यात बी काय भरले, हा परत मला दिसायला सेम दिसते, दिसायला सेम दिसते, पण गुणधर्म वेगवेगळे आहेत. म्हणजे आपल्याकडे प्रोडक्टची रेंज भरपूर आहे. ज्ञानशक्तीवाले म्हणा ना, आता उसाला फुटवे निघतात का, काही ठिकाणी निघतात, काही ठिकाणी निघत नाही. मग निघण्यासाठी युरिया कोणी असं टाकतंय की ती टाकून टाकून पाक ते गांडूळ गेलेला आहे. गांडूळाचा आपण अंत्यसंस्कार केलेले आहेत. आपले हे प्रोडक्ट आहे स्पेशली उसाच्या फुटव्यासाठी, तरकारीच्या फुटव्यासाठी. उसाच्या फुटव्यासाठी एकरी फक्त 5 लिटर वापरायचे. किती वापरायचे, 5 लिटर. याची किंमत आहे फक्त 1180 रुपये. 1180. स्वस्त आहे का लई स्वस्त आहे, स्वस्त आहे ना, स्वस्त आहे बरोबर ना. 5 म्हणजे एका एकराला हे काम करतं. हे जर तुम्ही याचे 2 ते 3 डोस जर केले ना, लागण केल्यापासून 2 ते 3 पाना ऊस आल्याच्या नंतर, तर कमीत कमी 10, 12, 15, 20, 25 फुटवं काढणार, म्हणजे काढणार. आणि पहिली गोष्ट सांगतो, आपल्याला डझनच्या पेक्षा जास्त फुटवं नकोय, पण हे काढणार म्हणजे काढणार. यात युरिया भरलाय का, अजिबात नाही. तुमचं नाव काय, विलास ज्ञानोबा बाग, गाव पुलूस. द्राक्षाला वापरले किती एकराला वापरले, किती एकराला वापरले, 10 एकर. थोडं माहिती बोलतात, किती एकर वापरले, कुठलं कुठलं पीक आहे तुमच्याकडं. आता एक सांगा, द्राक्षवाला माणूस म्हणजे कमी, हाच रिझल्ट आला. बरं, गांडूळ मिळाला का वाढला, हा गांडूळ काय झालं, वाढलेला आहे. म्हणजे आपल्याला औषध खतरनाक आहे. उत्पन्न किती झालं तुमचं, उत्पन्न झालं बघा 90 लाख रुपये. किती लाख रुपये, किती लाख रुपये. आता कसं 90 लाख रुपये 10 एकरामध्ये. बरं, त्या 90 लाखामध्ये रामाळे कंपनीच्या खतांचा किती टक्के वाटा आहे. आम्ही पांढर वापरले. हा, पण किती टक्के वापरलं, 10%, 20%, 50%, 100%. किती टक्के वापरले शेतकरी मित्रांनो. बरं, तुम्हाला मी किती पैसे दिलात बोलायला, वापरायला. नाही, मी तुम्हाला काय करतो माहिती आहे का सर, मला तुम्हाला एक मी उलट काय विचारलं सर माहिती आहे का, उलट विचारलेलं खुपडीत गप घुसत नाही. सवय सांगितलं लोकांना कळत. आता मी जर म्हणलं साहेब आमचं ऑपरेशन बटन काढत होतं, तुम्ही काय म्हणणार, असे किती आले आणि किती गेले, पण कुणी पिऊन दाखवलेलं नाही, कुणी गॅरंटी दिलेली. पण मी गॅरंटी 12 मध्ये देतोय का तुमच्या गावात देतोय, हा काय लागतो दम, काय लागतो दम. 90 लाख रुपये उत्पन्न 10 एकरामध्ये. त्यामुळे तुम्ही आमचा विश्वास ठेवला, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आपल्या याचा सत्कार करायचा आहे, असाच आमचा विश्वास ठेवत राहा. दुसरं प्रोडक्ट आपल्याकडं नीमकरंज, खतरनाक प्रोडक्ट आहे, खतरनाक. ट्रिप्सा, मावा, तुडतुडं, तेल्या, डाळिंबाचा तेल्या, डांबऱ्या, कुजवा, फळकुज, मुळकुज, नेमॅटोड याच्यावरती काम करते. नीमकरंज याचा 200 लिटर पाण्याचा फवारायचा खर्च आहे फक्त 300 रुपये. फक्त किती, 300. स्वस्त आहे का महाग आहे, हा. तुमच्या जे काय तुम्ही 200 लिटर पाणी मिक्स करता त्याच्यामध्ये स्टिकर किती रुपयाचा वापरता, स्टिकर 50 रुपयाचा, 100 रुपयाचा वापरता का नाही वापरता. स्टिकर स्वस्त आहे का आपलं औषध स्वस्त आहे, औषध सर. एकरी खर्च किती, हे पण वापरलेले शेतकरी आपले कोण आहेत, 4 एकर. नाना बसले, नाना भोसले सर. या जरा पुढे या. सांगा तुमचं नाव सांगा. ओंकार भोसले, गाव सरकोली, सरकोली. राणा कुठलं पीक आहे, डाळिंब. किती एकर आहे, 4 एकर. किती बाय किती लागण आहे, आपली 9 बाय 11. 9 बाय 11. किती झाड आहेत, 4 एकर, 2200. 2200. त्या 2200 रामायण कंपनीची खतं कोणती कोणती वापरले आणि कोणत्या स्टेजला वापरले, शेड्यूलनुसार वापरलेलं आहे.
हा इतर मारण्यापासून पेट्रोल वापरलंय म्हणजे आपलं जे शेड्यूल चालतं ना डाळिंबाचं हे रेस्ट पिरियड पण चालतं कधीपासून रेस्ट पिरियड पासून आपलं शेड्यूल जातं हे जर शेड्यूल जर फॉलो केलं आणि जर वातावरण जर साथ दिली तर स्टॅम्प लिहिण्याला तयार आहे की तुमची बाग फेल जाणार नाही. हा गारपीट झाली तर फेल जाऊ शकते त्याला मी काय करू शकत नाहीये पण रिझल्ट कसं आहे सर रिझल्ट आपण सगळ्याला सोडले कसं निमेटोड पासून बघा हा. आपला आता 100-150 ग्रामचा मोर निमेटोला काय रिझल्ट आलाय 1 नंबर रिझल्ट कापूरून हे सोडलं मला सांगा मार्केटमध्ये निमेटोडसाठी 7,000 8,000 9,000 10,000 खर्च करावा ती खर्च करून मी गांडोळ घ्यायला गांडोळ मारला खरे खोटे ह्यानी मारणार नाही. हे जे आपल्याकडे उत्पादन टॉप आहेत फक्त तुम्हाला वागसाय पुढे ह्या माणसाला काय ठेवायचं आहे मूर्ती लहान पण कीर्तिमान. आता काही काही लोक म्हणा टोपीवाले पायजमावाले अरला का 50 वर्षाला शेती केली हो त्यावेळेचा जमाना वेगळा होता आताचा वेगळा आहे. आता नॅनो टेक्नॉलॉजी आली कशी टेक्नॉलॉजी 5 लिटरचं कॅन 2 लाख कांड्या वाढवले किती कांड्या वाढते याला म्हणायचं नॅनो टेक्नॉलॉजी. त्यामुळं साहेब तुम्ही सर्व्हिस देणार का नक्की माहिती आहे तुमच्याकडे आलेले शेतकरी बांधवांना मी काय काय सर्व्हिस देणार माईकवर राहणार काय प्रॉडक्ट व्हिजिट करणार व्यवस्थित सर्व नक्की हा रिझल्ट तुमच्या नियमाप्रमाणे कंपनीच्या नियमाप्रमाणे जर औषध वापरून रिझल्ट जर नाही आला तर पैसे परत येणार का 100% रिटर्न देणार. ओके पण विषय काय वापरलाय ह्यांच्या नियमाप्रमाणे आणि कंपनीच्या नियम काय समोरासमोर मारणं समोरासमोर सोडणं हा आपला नियम आहे. बरं सगळ्यात महत्त्वाचं मला तुमच्याकडे शब्द पाहिजे शब्द की इथं बसलेल्या शेतकरी बांधवांचं किंवा तुमच्या परिसरात जे काही शेतकरी बांधव ह्या ऑफिसला व्हिजिट करणार आहेत त्यांचं तुम्ही नुकसान करणार का अजिबात नाही कसलंच नाही कसलंही नाही. नक्की बरं त्यांचं जे काही नुकसान झाले केमिकल खतं वापरून ते नुकसान तुम्ही भरून देण्याचा प्रयत्न करणार का 100% भरून काढणार. नक्की हो. नक्की शेतकरी पण बरेच की त्यांनी आपलं वापरले आणि शेती पण सुधारली. जर नाव घ्या की इथं आहेत मंगेश गायकवाड रोहित मंगेश गायकवाडचं नाव कुठे गाव कुठले फुलचंद फुलचंद त्यांनी कशाला वापरले उसाला रिझल्ट आहे का द्या बरं मंगेश गायकवाडचं रिझल्ट आहे का कोंब नव्हती उसाला आपलं ज्ञानशक्ती सोडल्यावर कोंब वगैरे कोंबांची संख्या ती काळू किती वाढली भरपूर काळजी वाढली त्याला काय रासायनिक सोडले का नाही काय सुद्धा नाही. 1 ग्रॅम नाही एक होतं नाही वाघ साहेबांच्या नियमानुसार चालू आहे. दुसरं हे सोडून दुसरं काय सोडलं नाही नाही. किती कोंबा होता आता चांगलं 20-25च्या आसपास आहे पण आपल्याला एवढं ठेवायचं हा आपल्याला ठेवायच्यात डझनभर किती ठेवायच्यात एका बेटाला डझनभर फुटवं ठेवायच्यात 5,000 ऊस म्हणजे 5,000 डोळं गुणिले डझनभर फुटवं 60,000 ऊसांची संख्या बसते 60,000 तर 10,000 15,000 20,000 शेवटपर्यंत निघून जाणार आहेत. राहताना आपल्या हातात किती राहणार आहेत शेवटपर्यंत 40,000 ऊसाचं जर 2 किलो वजन केलं एका ऊसाचं 2 किलो जर केलं तर किती टन गेला 80 टन 2.5 केलं तर 100 टन आणि 3 केलं तर 1,200 टन. आमचं कॅल्क्युलेशन असतं कांड्यावरती ऊसावरती आणि वजनावरती त्यामुळे 100 टन निघू शकतो. हे वापरले हा कुणी वापरले अरे यांच्याकडे माहिती तुमचं नाव सांगा सर रोहित खुने गाव फुलचिंच कशाला वापरले ऊस टोमॅटो ऊस टोमॅटोला काय रिझल्ट आहे टोमॅटोला पूर्ण माझा प्लॉट गेला तर पावसाळ्यात वाटत नव्हती त्यावेळेस हनुमान मार्गदर्शन केलं हा. त्याच प्लॉटमध्ये माझं 4.5 लाख रुपये झाले 750 कॅरेट माल तुटलं 750 कॅरेट माल तुटलं 750 कॅरेट माल तुटला पैसे झाल्यात 4.5 लाख रुपये किती एकर टोमॅटो झालं होतं अर्धा एकर 1/2 एकरात 4.5 लाख रुपये इकडे 5 एकर ऊसात होत नाहीत खरे खोटे बरं तुम्ही जर ह्या वाटसावर विश्वास ठेवला नसता तर 4.5 लाख रुपये झालं असतं का नाही, नाही. मग काय झालं असतं उपसून काढा लागलो उपसून काढायला लागलो हे माणसामुळे माझं ह्या माणसामुळे पुलूस बरं का कुठल्या पिकाला वापरले आपण द्राक्ष पिकाला द्राक्ष पिकाला वापरले कुठल्या स्टेजला वापरले म्हणजे छाटणीपासून वापरलो जातो छाटणीपासून म्हणजे एप्रिल छाटणीपासून ऑक्टोबर छाटणीपासून ऑक्टोबर छाटणीपासून तुम्ही द्राक्षाला कंटिन्यू वापरता त्याच्यामध्ये कुठली कुठली प्रोडक्ट वापरले द्राक्षाला आपण ज्ञानशक्ती हां. समृद्धी हां पुन्हा हे बायोसृष्टी सृष्टी रूट मॅजिक रूट मॅजिक मायक्रोन्यूट्रन नीमकरन्स वापरले मग ह्याचा तुम्हाला रासायनिक मध्ये आणि आपल्या रामायण कंपनीच्या खात्यामध्ये काय बदल जाणवला तुम्हाला 10% उत्पन्न वाढले म्हणजे 10% उत्पन्न वाढले म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो लोकांचं म्हणणं रासायनिक वापरल्यावरती उत्पन्न वाढले गेल्या वर्षी मी SP अग्रो वापरलं हां, हां. आपण प्रोडक्ट 1 लाखाची औषध घेतले होते हां 0% पण मला रिझल्ट भेटला नाही ओके ओके आता साहेबाला बोललो मी हां. आणि तुम्ही टेलिफोन आपल्या मुलाखतीचं हां, हां. साहेबांनी मला मेसेज केला हां. रिझल्ट आहे का हां. मी बघून या म्हणलं माझ्या प्लॉटमध्ये अक्षरशः घड लावायला संख्या नव्हती अशी म्हणजे एवढी घड संख्या होती रामाच्या औषध आहे रामाच्या औषध हा आपल्या कोणाचं नाव कंपनी नाव घ्यायचं नाही. आपल्याला कोणा बदनाम करायचं नाही. नाही मला एकच म्हणायचं सर की रिझल्ट आहे का
नाद नाही करायचं. बरं हिथं आलेल्या शेतकऱ्यांनी रामायण कंपनीची खतं वापरली तर त्यांचं पीक जळू शकतं का? कधीच नाही. उत्पन्न वाढू शकतं का? 100% वाढणार. नक्की. जमीन सुपीक होऊ शकते का? याला म्हणजे काय अडचण? आता रासायनिक खतामध्ये कसं आहे की तेलकट आल्यानंतर तुम्ही रासायनिक खत देऊ शकत नाही. ते खत पूर्ण स्टॉप करावं लागतं. तसं राम ॲग्रोटेक हे सोडलं तर चालतं का तेलकट वातावरणामध्ये? आपले जे रामायणाचे उत्पादन आहेत आता जसं की यांनी सांगितलं की केमिकल असल्यामुळं तेलकट आल्यानंतर सोडू शकत नाही. पण आपले औषधं केमिकलचे आहेत का? नाही. आपले औषधं जैविक आहेत त्यामुळं फुगवायला बाकीच्या गोष्टीला काही अडचण येणार नाही. आणि जर तुमच्या प्लॉटची कंडिशन काय आहे वाघसाहेब ह्यांचा नंबर घ्या, ह्यांच्या प्लॉटवर जावा, ह्यांची काय प्रॉब्लेम आहे बघा आणि तिथून पुढची ट्रीटमेंट चालू करा. पण एक आहे आज तुमच्या ऑफिसला हे उद्घाटनाला आलेत, पुढच्या वेळेस आम्ही आल्यानंतर यांचा प्लॉट सक्सेस झालेला आम्हाला ऐकायचं. ओके. आता ह्यांनी प्रश्न काय विचारला? तेलासाठी साईजसाठी तुमच्याकडे काय आहे का? मला एकच सांगायचं की मार्केटमध्ये तेलासाठी भरपूर उत्पादन आहे, बरी औषधं, पण त्यांनी कंट्रोल होतं का? नाही. पण त्याला पर्याय म्हणजे आपलं रामायण कंपनीचं जैविक नीमकरण आहे. त्याच्यापेक्षा 10% जरा जास्त करतं, बरोबर ना? आता फक्त एक सांगतो, तेल्या हा रोग कशावरती येतो? वातावरणातली ह्युमिडिटी वाढली तर. आता तुम्ही औषध मारलं, ह्युमिडिटी वाढली, त्यात तुमचा तेल्या जर शेजारी भागात जर दिवसाला येतो डाळी मारला 10 दिवसानं 10, 12, 13, 15 10, 12, 13, 15 एकरी 5 लिटर आहे. एकरी 5 लिटर. आणि 5 लिटरची किंमत आहे 1330 रुपये. स्वस्त आहे का महाग आहे? हो स्वस्त आहे का महाग आहे? स्वस्त आहे. आपण काय लावायची? चिकन टेप का लावायची माहिती का? चिकन टेप लावलं तुम्हाला कळणार दूध का दूध, पाणी का पाणी. तुमचा साईजचा प्रॉब्लेम वाघसाहेब सॉल्व्ह करणार, तेलाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. पण तेला कधी येतो? ह्युमिडिटी वाढली, दुसरी गोष्ट पाणीलाही सोडलं, कॅल्शियम बॉरोनलाही सोडलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं बागेची जर मुळी बंद पडली की तेला काळातून मग मुळी बंद पडून त्यासाठी आमचं एक प्रोडक्ट आहे रूट मॅजिक. 220 रुपये खर्च एकराचा. किती खर्च आहे? एकराचा 220 आहे. स्वस्त का लई स्वस्त आहे? लई स्वस्त प्रोडक्ट आहे. त्यामुळे ते तुम्ही वापरा. जसे जसे आमचे प्रोडक्ट वापरलं तसा तुमचा महिन्याभरात आमच्या काय बसल? विश्वास बसल.